मित्रांनो, काल मी जेजुरीत जो प्रकार घडला माझ्यासोबत तो मी व्हिडिओ बनवून मग तो टाकला आणि माझी भूमिका मी स्पष्ट केली काय. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, मी एक चांगल्या वृत्तपत्राचा एक छोटंसं पत्रकार आहे. मला ते चुकीचं वाटलं म्हणून मी ते शेअर केलं. आता त्याच्यावरती तुम्ही काय बोलावं काय नाही ते तुमची इच्छा, इच्छा शेवटी, नाही का. तुम्ही काय तुमचं मत तुम्ही मांडलं, कोणी निगेटिव्ह मांडलं, कोणी पॉझिटिव्ह मांडलं, पण बऱ्यापैकी लोकांनी निगेटिव्ह मत मांडलं. काही लोक म्हणले की तुझे 150 रुपये फाडायची पावतीची लायकी नाही लायकी नाही. माझी लायकी असेल किंवा नसेल, पण माझं म्हणणं काय आहे की तुम्ही दुकानदार जबरदस्तीने 300 रुपयाचं ताट घ्यायला होता. भाविक भक्त जे काय असतील ना त्यांच्या म्हणण्यानुसार घेतील ना, भंडाऱ्याची पिशवी घेतील 5-50 रुपयाची, प्रसाद घेतील 100-150 रुपयाचा. तुम्ही डायरेक्ट म्हणता की गाडी लावायची असेल तर लाव, 150 रुपये पावती आहे, नाही तर तुला हे करायचं असेल तर 300 रुपयाचं ताट घ्यावे लागेल. बरं, जेजुरीमध्ये काही ठिकाणी 100 रुपये पावती, काही ठिकाणी 150, काही ठिकाणी 200, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. आता ज्यांनी मला निगेटिव्ह कमेंट टाकलं, कदाचित त्यांचं तिथे दुकान असेल त्या ठिकाणी जेजुरीमध्ये, बरं का. जर तुमची अरेरावीची भाषा कसली ही, तुम्ही डायरेक्ट म्हणताय गाडी लावायची असेल तर 300 रुपयाचं ताट घ्यावं लागेल. अरे तुम्ही जबरदस्ती करताय. ठीक आहे, तुमची खाजगी जागा आहे की नाही, ती तुम्हाला असेल जागा तुमची खाजगी, तुमची स्वतःच्या मालकीची असेल, पण तुम्ही येणाऱ्या भाविक भक्तांकडनं तुम्ही जबरदस्ती नका ना करू. काय तुम्हाला घ्यायचं तो प्रसाद घ्या, भंडाऱ्याची पिशवी काय बी घ्या, देवाची मूर्ती घ्या छोटीशी, काही घ्या ना. कोण म्हणतंय कोण काय म्हणतंय, म्हणजे मी जो शब्द वापरला हा लुटमार चालू आहे, हे खरं आहे की नाही. राहिला प्रश्न नगर परिषदेचा. काही लोक म्हणतात नगर परिषदेतून खाजगी जागेत फरक कळतो का नाही. मला चांगलं कळतं. मला एवढंच म्हणायचं की नगर परिषदेची पावती फाडल्यानंतर नगर परिषद काय भाविक भक्तांना काय त्या 70 रुपयाच्या बदल्यात काय सोय देते का नाही. नगर परिषदेला माझा सवाल आहे की तुम्ही जे 70 रुपये घेता, कर टॅक्स काय घेता, त्याच्याबद्दल तुम्ही नागरिकांना गाडी पार्किंगची सुविधा देता की नाही, नागरिकांना काय देता की नाही सुरक्षा. मग 70 रुपये कशाचे तुमचे, का फुकटच घेतले तुम्ही, मग लुटायचं धंदा आहे की नाही नगर परिषदेचा. ठीक आहे, खाजगी तुमचं स्वतःचं असेल ते खाजगी तुमचं सोडून द्या. खाजगीवाले बी 300 ताट घ्या म्हणतात, जबरदस्ती करतात. ही कुठली भाषा. नगर परिषदेला माझा सवाल आहे, 70 रुपये तुम्ही कर टॅक्स घेताना त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी देणं लागता सर्वसामान्यांना.